धन्यवाद सर. पाडगावकर म्हणतात, कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. आणि सुरुवातीला आपण गाणं ऐकलेलंच आहेत. तर गुलजार म्हणतात, बडी हसरत से तकती हैं महीनों अब मुलाकातें नहीं होती, बड़ी बेचैन रहती हैं किताबें. तर कविता वाचन, गायन आणि लेखन असं दोन्ही करणारे डॉक्टर घनश्याम बोरकर यानंतर ह्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करतील. उशीर झालेला आहे. मी मनोगत व्यक्त करत नाही असं म्हणत होतो, पण अध्यक्षही म्हणाले की एक 5 मिनटं बोला. 5च मिनटं, पण ते 5च मिनटं किती होतील माहीत नाही, पण तरी थोडक्यात बोलेन. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं, माझे डॉक्टर मित्र, माझे संगीतातले मार्गदर्शक गुरु डॉक्टर राजा काळे, भरत बळवल्ली, आशा खाडीलकर, त्यांना जायचं होतं म्हणून लवकर गेल्या. तर वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे मान्यवर जे आहेत आणि व्यासपीठावरचे जे मान्यवर, ह्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. माझ्या कवितेबद्दल अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने बोलू शकतील, कारण पिंडे पिंडे मतीर भिन्न हा, त्याच्यामुळे प्रत्येकाला त्याचा जो पिंड असतो त्याप्रमाणे ती कविता आवडते किंवा नावडते. मला स्वतःला असं वाटतं, बाभा बोरकरांचा उल्लेख झाला की त्यांच्या कवितेचा संस्कार माझ्यावरती आहे, निश्चित आहे. आणि बाभा बोरकरांच्या कवितांचे कार्यक्रम 400-450 केल्यामुळे, त्याआधीही कविता वाचत असल्यामुळे केशवसूत, बाभा बोरकर, भारा तांबे, कुसुमाग्रज हे माझे आवडते कवी आहेत आणि त्यांच्या अनेक कविता मला आजही पाठ आहेत. बाभा बोरकरांच्याबद्दल सांगायचं एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मी वयाच्या 12-13 वर्षापासून कविता खरा करत होतो. 14 वर्षी मी माझ्या काकीवर एक कविता केली, तिची 60 पूर्ण झाली होती तेव्हा. मी तेव्हा 14-15 वर्षाचा होतो. बाभा बोरकर तेव्हा 58-60 वर्षाचे असतील. 1968-69चा काळ. मी जी कविता केली होती ती माझ्या दुसऱ्या काकांनी, ह्या माझ्या काकीवरती कविता केली होती, ती गोव्याला बाभा बोरकरांकडे पाठवली. आणि बाभा बोरकरांनी, त्या काळात तेवढं कम्युनिकेशन होतं, फोन नव्हते तेवढे, म्हणजे प्रत्येकाच्या घरी, तर आमच्या घरी फोन नव्हता. त्यांनी एक 4 पानी इनलँड लेटर पाठवलं होतं आणि त्याच्यात त्यांनी असं लिहिलं होतं, बाभा बोरकरांनी माझ्या काकीवरती कविता पाठवली होती. बोरकर कवी म्हणून मोठे होतेच, पण ते माणूस म्हणून किती मोठे होते हे मी सांगायचा प्रयत्न करतो आहे. त्यांनी त्या पत्रामध्ये, माझं मोठेपण म्हणून नाही, त्यांनी त्या पत्रात लिहिलं होतं की श्यामची कविता ही माझ्या कवितेहून जास्त चांगली उतरली आहे. तेव्हा त्यांनी लिहून पाठवलं. आणि एवढंच नाही तर ती माझी 6-7 कडव्यांची कविता, मला पूर्वीपासून जास्ती कडवी लिहायची सवय आहे, त्यांनी त्या सगळ्या 6-7 कडवी स्वतःच्या हस्ताक्षरात, मी ती कविता माझ्याकडे तर नाही पण त्यातल्या 4 ओळी मला आठवत आहेत. त्याच्यात मी असं काकीला लिहिलं होतं की रामे जरी अन्याय केला जानकीने सोशिला, शिळेचाही जन्म एका अहिल्याने भोगिला, तशीच तुगे पतिव्रता सोशिकतेची मूर्तता, तू अहिल्या तूच तारा तूच ती साध्वी सीता, अशी ती कविता होती. त्याच्यात बोरकरांनी काय लिहून पाठवलं की तो भोगला शब्द काढून त्यांनी तिथे साहिला शब्द घातला आणि संपूर्ण कविता त्यांनी दुरुस्त करून ती पाठवली. आणि त्या पत्रात माझ्या काकांनी दिलं की श्यामला सांग की वृत्तछंदांचा अभ्यास कर. परंतु माझ्याकडून काही तो घडला नाही. नंतर मी सायन्सला गेलो, मेडिकलला गेलो, तसा अभ्यास घडला नाही. आता मी छंदोरचना आणून पुन्हा आता अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. तर संस्कार हे अशा पद्धतीने होतात. बाभा बोरकरांच्या पुढल्या आयुष्यात माझा त्यांचा सहवास झाला नाही, तरुणपणात सहवास झाला नाही. शाळेत असताना ते यायचे, पण तेव्हा मला कविता समजायची नाही. एनिवे, दुसरा संस्कार कोळेकरांनी म्हटले त्यांच्या प्रस्तावनेत की ही कविता ही जुन्या वर्णाची आहे. तर हो, मला मान्य आहे की कविता जुन्या वर्णाची आहे. आणि याला कारण काय, तर मी ज्या संस्कारातनं वाढलो, मला असं वाटतं की प्रत्येक कवी ज्या समाजातनं येतो, ज्या संस्कारातनं येतो, ते त्याच्यावरती परिणाम करतात. मी पार्ल्यातल्या मध्यमवर्गीय म्हणजे आजचे सुखवस्तू मध्यमवर्गीय नव्हे, मध्यमवर्गीय अशा ब्राह्मण समाजातनं आलो. पार्ल्यात संपूर्ण वातावरण ब्राह्मणी होतं आणि तिथे पैशापेक्षा ज्ञानाला अधिक किंमत त्या काळात होती. तर त्या काळात जे आमच्यावर संस्कार झाले, पार्लेटेक विद्यालय, टिळक मंदिर, अनेक कार्यक्रम ऐकणं, हा संस्कार तसा बाळबोध झाला असेल. मला माझ्या
आईची, माझ्या वडिलांची, बाभा बोरकरांची आणि माझे ते दुसरे काका ज्यांच्याकडे अनेक पुस्तकं होती, 2000 पुस्तकं मध्यमवर्गातल्या माणसाकडे त्या काळात होती. उत्कृष्ट मराठीतली पुस्तकं, बंगालीत सर्व मी पुस्तकं 2-3 हजार पुस्तकं माझ्या शाळेतच वाचली होती. म्हणजे मामा वर्डेकरांनी अनुवाद केलेली शरदचंद्रची पुस्तकं, बंकिमचंद्रांची, रवींद्रनाथांची सर्व पुस्तकं, हे सगळं वाचन शाळेत माझ्या त्या काकांमुळे झालं. या सगळ्यांची आज मला प्रकर्षाने आठवण येते. हे सगळे बालबोध होते का? हो, कदाचित असतील. माझी आई शाळेत असताना, म्हणजे मी शिशुवर्गात असताना, आम्हाला कविता कुठल्या होत्या? देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, किंवा खोटे कधी बोलू नये, चोरी कधी करू नये, अशा कविता. पण आज मला वाटतं की देवा तुझी की असं काहीतरी आहे ती, की सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. हा जो संस्कार आहे हा कुठेतरी हात भिनत जातो. मी शिशुवर्गात असताना आई मला एक कविता शिकवायची, ती आज मला पण आठवते. ती मला सांगायची, एक मुलगा मोगऱ्याचा हार घेऊन आईकडे येतो आणि तो मुलगा तिला सांगतो, हा हार शुभ्र किती आई, हा हार शुभ्र किती आई, किती कोमल सुंदर पाही बघ तरी, किती वास मधुर या येई, मम चित्त वेधुनी घेई क्षणभरी. आणि मग आई सांगायची, ती आई त्या मुलाला सांगते, मधुवासे प्रिय हा सकला, मधुवासे प्रिय हा सकला, स्वगुणांनी तू हो तैसा या परी, हा धवलत्वे सुंदरसा, हा धवलत्वे सुंदरसा, चारित्रे तू हो तैसा या परी, या परी वागशील जरी सकल जनतरी, तुझसी ममतनया, तुझसी ममतनया, श्रीधरतील हारा समया कधीतरी. आता शिशुवर्गातली ही कविता ही बालबोध आहे, पण आजही मला ती आवडते, आजही ते माझ्या मनात रुजलेली आहे. आणि म्हणून हे जुनं वळण, हे जुने संस्कार मला आजही महत्त्वाचे वाटतात. आपण खूप शिक्षण घेतलं असेल, आपण शिक्षणातून आपल्याला हुशारी, चातुर्य, धूर्तपणा, लबाडी हे सगळं शिकून आपण जे जे काही प्राप्त केलेलं आहे त्याचा काही उपयोग नाही, असं मला आत्ता समजायला लागलेलं आहे. आणि म्हणून ज्या लहान वयात आपल्याकडे जी एक निष्पापता होती, निरागसता होती, निर्व्याजपणा होता, तो पुन्हा मिळवावा ह्यासाठी माझा हा कवितेचा प्रवास आहे. हा कवितेचा प्रवास जो आहे तो ह्याच्यासाठी आहे की हे सर्व जे आयुष्यभर केलं, लबाडी केल्या, धूर्तपणा केला, आपण हुशार मानलो, मुत्सद्दी मानले, हे सगळं आता समजतंय की ते जे लहानपणातलं निरागसपण होतं, मुलाच्या चेहऱ्यावरचं निष्पाप हास्य होतं, ती निष्पापता होती, ती आम्हाला मिळाली होती, ती आम्ही घालवली, ती पुन्हा आता ह्या वयात परत प्राप्त करून घ्यायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने माझ्या सर्व कवितांचा शोध ह्या त्या दृष्टीने आहे. थोडक्यात सांगतो, कालजयी ही कविता संग्रह जो आहे त्याच्यात कालजयीत्व म्हणजे काय, तर काल हा आपण क्षण, तास, दिवस, महिने, वर्ष हा मापतो, पण वास्तविक आपण कालमापन करत नसतो, आपण भूतकालाचं मापन करत असतो. जेव्हा क्षण असतो, आपण म्हणतो आपण क्षण पाहिला, क्षण आपण पाहत नाही, आपण त्या क्षणाचा परिणाम पाहत असतो. कारण क्षण परिणाम झाल्यानंतर क्षण आधीचा निघून गेलेला असतो. क्षण तो क्षणात गेला असं की हातचा सुटून, अशी स्थिती असते. म्हणून एक समये उभय अनवधारणम, म्हणजे क्षण आणि त्याचा परिणाम हे दोन्ही एकाच वेळी प्रत्यास येत नाही. आपण संपूर्ण आयुष्यभर फक्त परिणाम पाहतो, क्षणांकडे आपलं लक्षात नसतं. कालजयी कवितेमध्ये मी सांगायचा प्रयत्न करतोय की हे क्षणांकडे, जो नवनवोन्मेषशालिनी क्षण आहे त्याच्याकडे निखळ पाहत राहणे म्हणजे कालजयीत्व, म्हणजे चिरंजीवित्व. आणि त्या संबंधाने वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या अँगल्समधनं मी या कविता माझ्याकडून लिहिल्या गेलेल्या आहेत. दुसरा कविता संग्रह शिवमत भैरव. कालजयित्व हे सत्य आहे. आणि हे सत्य कसं आहे कालजयित्वाचं, जेव्हा तुम्ही क्षण पाहत असता तेव्हा तुमच्याकडे फक्त चित्मात्रता, ज्ञानमात्रता, स्फूर्तिमात्रता, उर्मिमात्रता ह्या अवस्थेत तुम्ही क्षणाकडे बघत असता. त्याच्यामुळे कालजयित्व हे जीवनाचं सत्य आहे. शिवमत भैरव हे जीवनाचं शिवत्व शोधण्याचा प्रयत्न करायचा प्रयत्न केलेला आहे. माझे गुरुजी डागर गुरुजी होते. तुम्हाला भैरव राग माहीत असेल, शिवमत भैरव सगळ्यांना माहीत नसेल. डागर गुरुजी जेव्हा मला भैरव राग शिकवायचे तेव्हा मला सांगायचे
हे बघा डॉक्टर साहब ऐसा करो, जब आप सा लगाते तब सोचो कि एक बम्मन या ऋषि नदी किनारे से नदी में जा रहा है, और जब भी वो षड्ज पे आप ठहराव करेंगे तभी समझो कि वो बम्मन या ऋषि वहाँ नदी में खड़ा हुआ है। अब आप जब भैरव का कोमल ऋषभ लगाएंगे तो सोचो कि वो ऋषि ने वो पानी अपने हाथ में लिया हुआ है, और गांधार लगाओगे तभी सोचो कि उसने सूर्य को अर्घ्य प्रदान किया आहे। हा भैरव राग असे आम्हाला आमच्या गुरुजींनी असे अनेक राग चित्रमय दृष्टीने शिकवले की हा भाव कशा पद्धतीने त्या रागात आणायचा। सांगायचा उद्देश एवढाच की हे जे शिवत्व आहे, ह्या शिवभैरव हा भैरवाच्या आधीचा राग, निस्तब्ध आहे, सर्व पहाट झालेली नाही, सूर्य उगवलेला नाही, क्षितिजावर लालसर तामसर जांभळ्या अशा लाटा आहेत, आणि त्या निस्तब्ध नीरव शांततेत तुम्हाला जे जाणवतं तो हा शिवमत भैरव आहे, ती विश्वेश्वराची प्रार्थना आहे। आणि शिव हा जर आपण सगुण स्वरूपात पाहिलं तर त्याच्यावरती साप आहेत, नाग त्याच्यावरती अंगा खांद्यावरती खेळत आहेत, गंगा डोक्यावरनं वाहते, परंतु शिव जर निर्गुण स्वरूपात कल्पना केली तर निर्गुण स्वरूपात शिवावरती ज्ञान आणि शक्ती हे दोन्ही त्याच्या अंगा खांद्यावर खेळतात। म्हणून शिवाला किंवा पुरुषेश्वराला ज्ञान समन्विता शक्ती समन्विता असं म्हणतात। पतंजली असं म्हणतो, क्लेश कर्म विपाक आशयही अपरामृष्टः पुरुषविशेषः ईश्वरः। क्लेश कर्म विपाक आशयैही अपरामृष्टः पुरुषविशेषः ईश्वरः। हा जो शिव आहे, हा शिव म्हणजे न ज्ञानाचं प्रतीक आहे, आणि ह्या न ज्ञानाचा शोध घेण्याचा प्रयत्न, ह्या शिवत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न मी शिवमत भैरव ह्या संग्रहातनं त्या कवितातनं केलेला आहे। आणि शेवटचा जो आहे तो शरणयोग। शरणयोग आत्ताच ह्यांनी छान वाचून दाखवलेलं आहे, शरणयोगाबद्दल त्यांची मतं रविराज गंधे साहेबांनी। शरणयोग हा लोकांना वाटतं की हा भेकटपणा आहे किंवा ही अगतिकता आहे, हे हरणं आहे, पण तसं नाही आहे। मगाशी आम्ही कार्यक्रमात सांगताना सांगितलं की हा शरणयोग जो आहे हा शेवटी गीतेत श्रीकृष्णाने असं म्हटलेलं आहे की ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। ईश्वर तुमच्याच हृदयात आहे असं श्रीकृष्ण सांगतोय अर्जुनाला। तेव्हा ह्या हृदयेषे जो तिष्ठती असा जो ईश्वर आहे, त्या ईश्वराला, स्वतःमधल्याच ईश्वराला स्वतःच आत्मनिवेदन करणं, ह्याला मी शरणयोग असं म्हणतो। आणि ह्या शरणयोगातून तुम्हाला काय मिळतं तर जीवनातली कृतार्थता। शरणयोगातून तुम्ही दुर्बल होत नाहीत, उलट पक्षी तुमचं व्यापकत्व, तुमची एक विश्वात्मकता अधिक वाढत जाते, तुम्ही अधिक निर्भय होता, निडर होता। आणि शरणयोगातल्या कवितामधून मी पाहतोय की आयुष्य आहे त्याहून ते अधिक देखणं कसं होईल, अधिक तेजोमय कसं होईल, अधिक प्रकाशमय कसं होईल, ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न मी शरणयोगमधनं केलेला आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर कालजयीतून सत्य, शिवमत भैरवमधून शिवत्व आणि शरणयोगमधून जीवनाचं सौंदर्य ह्यांचा शोध घेण्याचा मी माझ्या परीने प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। आता हा प्रयत्न सार्थ ठरला की नाही हे तुम्ही मायबाप रसिकांनी ठरवायचं आहे। मला शेवटचं एवढंच वाटतं की चोखामया म्हणाले होते, उस डोंगा परी रसन हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा। कमान डोंगी परी तीरनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा। नदी डोंगी परी नीरनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा। चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा। चोखा डोंगा, डोंगा म्हणजे वाकडा, चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा। रसिक हो, माझ्या कवितेची रचना कमी जास्त असेल, त्याच्यात चुका असतील, शुद्ध लेखांना त्या चुका असतील, त्या सगळ्या तुम्ही मला त्याबद्दल क्षमा करा। त्यातलं वाकडे पण सोडून द्या, कारण रचनेपेक्षा मला स्वतःला आशयाचं सौंदर्य अधिक आवडतं। राभा पाटणकर आणि कांटची सौंदर्य मीमांसा यात रचना आणि आशय या दोन्हीच्या सौंदर्याबद्दल खूप चिकित्सा केलेली आहे, परंतु मला स्वतःला प्रांजळपणे वाटतं जी कविता, जे गाणं हृदयाला भिडत नाही ती कविता किंवा ते गाणं असं मी मानत नाही।
कविता किंवा गाणं हे हृदयाला भिडलं पाहिजे. हे जर भाव हृदयाला भिडू शकत असतील आणि हे माझे भाव, माझ्या कवितातले भाव तुमच्या हृदयाला कुठे भिडले तर माझ्या कवितांचं लिहिणं सार्थ होईल. शेवटचं एकच सांगतो, 10 वर्षापूर्वी औरंगाबादला मी ज्ञानेश्वर संजीवन समाधीचा कार्यक्रम केला होता 1 जानेवारीला. आणि पंडित शाल्मली जोशी नामदेवांचे अभंग म्हणत होते आणि नामदेवांच्या अभंगावर आणि अन्य निरूपण समाधी सोहळ्याचं मी करत होतो. सुरुवातीलाच माझ्या तोंडून असे उद्गार निघाले, रसिक हो, हा कार्यक्रम तुम्हाला आवडला तरी टाळ्या वाजवू नका आणि आवडला नाही तरी टाळ्या वाजवू नका. कारण जेव्हा आनंद बहिर्मुख होतो तेव्हा तुमचे हात टाळ्या वाजवण्यासाठी एकत्र येतात आणि जेव्हा हा आनंद अंतर्मुख होतो तेव्हा तुमचे हात नमन करण्यासाठी जोडले जातात. हा ज्ञानेश्वर माऊलींच्या नमनाचा कार्यक्रम आहे. त्याच पद्धतीने मला सांगायचं आहे की ह्या सर्व पुस्तकातून सत्य, शिव आणि सौंदर्य ह्यांना नमन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जरूर पुस्तक घ्या, वाचा आणि तुमचा अभिप्राय कळवा. धन्यवाद. वाह, क्या बात है. धन्यवाद सर. यानंतर